शहरात ठिकठिकाणी बहुगुणी शिंगाडे विक्री करता आलेत। तसे पाहता वणी आणि मुकुटबंदचे शिंगाडे सर्वत्र फेमस आहेत। त्याचबरोबर नागपूर उमरेडवरूनही शिंगाडे अमरावतीला आले आहेत। शिंगाडे हे संपूर्ण विदर्भासह बाहेरगावी देखील जातात। नागपूर आणि उमरेडचे शिंगाडे सध्या अमरावती शहरात मागवले जात आहे। उमरेडला तसे 3 तलाव आहेत। हिरवा तलाव, गांधीसागर ही त्यांची नावं। किल्ल्याच्या खाली पाणी साचतं त्याला बोडी म्हणतात। तिथेही शिंगाडा उत्पादन घेतलं जातं। या तलावाचं टेंडर दिलं जातं। उमरेड येथील कलावंत संजय गायकवाड यांनी ही माहिती दिली। शिंगाड्याचे शास्त्रीय नाव ट्रॅपॅनॅटस आहे। त्याला वॉटर चेस्टनट असेही म्हणतात। त्याचे देठ हे 1.5 मीटरपर्यंत वाढते। त्याचे कंद देखील काही भागात खातात। शिंगाडा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे। उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शिंगाड्यांचं उत्पादन घेतलं जातं। शिंगाड्यात आयोडीनचं प्रमाण जास्त असतं। शिंगाडे उपासाच्या पदार्थात वापरले जातात। ते कच्चे, भाजून किंवा उकळून खातात। विदेशात ते विविध खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरतात। शिंगाडे ताप आणि दातांच्या विकारांवर गुणकारी ठरतात। भुकेच्या समस्याही शिंगाड्याने दूर होतात। शिंगाड्यांचे मात्र योग्य मात्रेतच सेवन करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। झरी तालुक्यातील मुकुटबन आणि नागपूरजवळील उमरेड हे शिंगाड्यांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहेत। पूर्वीपेक्षा तलावांची रुंदी आता कमी झाली आहे। इथले शिंगाडे हे अमरावती, नागपूरसह पूर्ण विदर्भात जातात। अगदी ट्रकच्या ट्रक शिंगाडे संपूर्ण महाराष्ट्रात जातात। मुकुटबन पाठोपाठ शिरपूर येथेही शिंगाडे प्रसिद्ध आहेत। कैलास शिखर देवस्थानाच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे। दरवर्षी शिंगाड्यांचं मोठं उत्पादन तिथून होतं, असं डॉक्टर धीरज डावले यांनी सांगितलं। श्रावण पौर्णिमेपासून मासेमारीला सुरुवात होते। त्यानंतर शिंगाड्यांचं पीक घेतलं जातं। मुकुटबन, उमरेड आणि वणी शिंगाड्यांसाठी प्रसिद्ध आहे। अमरावतीकर देखील या शिंगाड्यांचा मनमुराद आस्वाद घेत आहे। सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।